प्रशांत कोरटकरला सकाळीच न्यायालयात नेलं गेलंय अशी माहिती समजते आणि आता कोरटकर प्रकरणामध्ये आता थोड्याच वेळात सुनावणी होण्याची शक्यता आहे। कोरटकर विरोधात कोल्हापूर न्यायालय परिसरामध्ये आंदोलनाचा सुद्धा प्रयत्न झाला आणि हे आंदोलन करू इच्छिणारा जो व्यक्ती होता त्याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने कोरटकरला सकाळीच न्यायालयामध्ये आणलं गेलेलं आहे असं समजतंय। यापूर्वी सुद्धा पोलीस स्टेशनमधून जेव्हा कोर्टात त्याला आणायचं होतं तेव्हा छुप्या पद्धतीने मागच्या दाराने पोलीस स्टेशनच्या मागच्या दाराने आणलं गेलं होतं आणि आज सुद्धा अगदी सकाळीच कोरटकरला न्यायालयामध्ये आणण्यात आलं आणि आता थोड्याच वेळात या सगळ्या प्रकरणावर सुनावणी सुद्धा होणार आहे। त्याच्यावर आता पुन्हा हल्ला होऊ नये या दृष्टीने ही काळजी घेतली गेलेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। स्वप्नील, आता तुम्ही कोर्टाच्या परिसरामध्ये आहात, आता तिथं नेमकं काय वातावरण आहे? सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कशी काळजी घेतली आहे? नक्कीच रिद्धी, सकाळपासून या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट असा बंदोबस्त तैनात केलेला आहे। सकाळी 11 वाजता प्रशांत कोरटकर याच्यावरती सुनावणी पार पडणार होती। यापूर्वीच पोलिसांनी सकाळी 8 वाजता प्रशांत कोरटकर याला या कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी त्याच्यावरती आता सुनावणी पार पडते। या ठिकाणी जे फिर्यादी आहेत इंद्रजित सावंत ते देखील नुकतेच या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल झाले आहेत आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने सुनावणीला सुरुवात होईल। परंतु यापूर्वीच कोर्टामध्ये जगदीप शेळके यांनी कोर्टामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता। गेल्यावेळी देखील या शेळके नामक व्यक्तीने हिंदूवादी कार्यकर्त्यांना प्रशांत कोरटकर यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावरती चप्पल फेकली होती, तसेच नाणी देखील फेकली होती। परंतु यावेळी याची खबरदारी मात्र पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। सकाळपासूनच न्यायालयाच्या बाहेर गेटवरतीच कडक असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठा असा बंदोबस्त तैनात करून प्रत्येक वकील तसेच न्यायालयामध्ये येणारे कर्मचारी असतील आणि सुनावणीसाठी येणारे जे नागरिक आहेत यांची देखील कसून तपासणी केली जाते। खबरदारी मात्र घेण्यात आलेली आहे। परंतु याच सुरक्षेचा भेदून जो शेळके नामक व्यक्ती आहे तो पुन्हा कोर्टामध्ये प्रवेश केला होता, परंतु कोर्टाच्या दरवाजामध्ये पुन्हा पोलिसांनी त्याला अटक केली। त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कोरटकर याच्यावरती पुन्हा हल्ला होऊ नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आता खबरदारी घेतलेली आहे। 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार होती, परंतु आता 12 वाजले तरी अद्याप सुरुवात झालेली नाही। परंतु अवघ्या काही वेळामध्ये कोरटकर याच्यावरती सुनावणीला सुरुवात होईल। त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी मिळते की त्याची पुन्हा पोलीस कोठडीमध्ये वाढ केली जाते हे पाहणं औचित्याचं असणार आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी स्वप्नील। तर 3 दिवस कोठडीत नेमकं काय घडलं याबाबतचे काही मुद्दे आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया। पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकरची कसून चौकशी करण्यात आली। इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याची कोरटकरनं कबुली दिली। मोबाईलमधील डेटा स्वतःच डिलीट केल्याची सुद्धा कबुली त्याने दिली। तेलंगणाहून चेन्नईला जाणार होतो अशी माहिती सुद्धा कोरटकरनं चौकशी दरम्यान दिलेली आहे। अटक टाळण्यासाठी लोकेशन बदलत होतो असं सुद्धा चौकशीमध्ये कोरटकरनं कबूल केलेलं आहे। पळण्यासाठी आणि लपण्यासाठी 2 मित्रांनी मदत केल्याची सुद्धा माहिती या सगळ्या चौकशी दरम्यान कोरटकरनं दिलेली आहे। फॉरेन्सिक टीमने प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले। इंद्रजित सावंत यांच्या आवाजाचे सुद्धा नमुने पोलिसांनी घेतले। कोठडीत कोरटकरनं छातीत दुखत असल्याचं नाटक केलं। कोरटकरच्या मेडिकल टेस्टमध्ये कोणताही त्रास नसल्याचं उघड झालं। Thank you.